नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। येडेश्वरी मंदिरामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप, धर्मादाय आयुक्तांनी दानपेट्या सील करून प्रशासक नेमण्याचे दिले आदेश। राहुरी बुद्रुक येथील कामगार तलाठी आडोळे यांचा मनमानी कारभार, नागरिकांसह कर्मचारी झाले त्रस्त। बारामती परिसरामध्ये अवैध वाळू उपशांमुळे तलाठी होत आहेत मालामाल, वाळू माफिया आणि महसूल विभागाचे अर्थपूर्ण संबंध। आणि नगरमधील प्रसिद्ध शिल्पचित्रकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओला लागली आहे भीषण आग, आगीमध्ये झालंय मोठं नुकसान। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। तुळजाभवानी मंदिराचा दानपेटी घोटाळा राज्यभर गाजला होता, तसाच आता नवीन घोटाळा येडेश्वरी मंदिरामध्ये झालाय असा आरोप होतोय। यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान प्रकरणाची चौकशी होऊन सत्य समोर यावं एवढीच अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली आहे। स्थानिकांच्या मागणीवरून धर्मादाय यांनी मंदिरामधील दानपेट्या सील करून प्रशासक नेमण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे पुजारी आणि स्थानिक वाद पुन्हा सुरू झालाय। उस्मानाबाद मधील तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळख असणाऱ्या येडेश्वरी देवीची चैत्र यात्रा अगदी 2 दिवसावर येऊन ठेपली आहे। असे असतानाच येरमाळा दानपेटीवरती आता प्रशासकीय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। तुळजापूरला येणारा भाविक येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येरमाळा इथे येतच असतो। यात्रा कालावधीमध्ये तर इथे लाखोंच्या घरामध्ये गर्दी असते आणि याच देवस्थानची जबाबदारी येथील गुरव समाज 1977 साली स्थापन केलेल्या ट्रस्टच्या माध्यमामधनं देवस्थानला जमणाऱ्या दानपेटीच्या माध्यमामधनं येणाऱ्या दानामधनं पाहत होते। 2011 साली ट्रस्ट योजनेमध्ये बदल करून समाजामधील कुटुंबांना हिस्सेवारीप्रमाणे अधिकार दिले होते। मात्र देवीला दानपेटीच्या माध्यमामधनं जमणाऱ्या पैशांचा विनियोग योग्य पद्धतीने होत नसून वर्षाकाठी ट्रस्टच्या खात्यावरती ठराविक रक्कम जमा दाखवून इतर पैसा व्यक्तिगत निर्वाहासाठी वापरला जात होता। त्यामुळे देवीचा आणि देवस्थानचा विकास खुंटल्याच्या आरोपामधनं सदरील देवस्थान ट्रस्टच्या विरुद्ध स्थानिकांनी जिल्हा धर्मादाय आयुक्त यांच्याकडे ट्रस्ट बरखास्त करून जातीय आरक्षणानुसार ट्रस्ट स्थापनेची मागणी केली होती। 6 महिने देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिक यांच्यामध्ये धर्मादाय आयुक्त यांच्याकडे न्याय प्रविष्ट असलेल्या प्रकरणामध्ये अखेर देवस्थान ट्रस्ट यांच्या विरुद्ध यापुढे देवस्थानच्या दानपेटीचा कारभार सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या नजरेमध्ये येणार आहे। देवीला दानपेटीमध्ये आलेला पैसा, दागदागिने, मौल्यवान वस्तूंची मोजदाद महिन्याकाठी 2 भाविकांच्या समक्ष इन कॅमेरा करण्याचे आदेश जिल्हा धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत। 1 वर्ष या प्रक्रियेनंतर ट्रस्टच्या व्यवहारामध्ये आणि इन कॅमेरा व्यवहारामध्ये येणाऱ्या तफावतीमधनं पुढील निर्णय घेण्यात येणार आहे। सध्याच्या ट्रस्टच्या व्यवहारामधनं देवस्थानला वर्षाकाठी 15 लाख रुपयांची उलाढाल होत होती। ती निरीक्षकांच्या नजरेमधनं किती जमते यावरती देवस्थान ट्रस्टचं भवितव्य ठरणार आहे। दरम्यान पुजाऱ्यांना हे आरोप मान्य नाहीयेत। देवस्थानने बकरा बळीचा निर्णय घेतल्यामुळे बार मालकांनी हा प्रकार घडवून आणला असल्याचा आरोप करण्यात येतोय। शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करत कायदेशीर मार्गाने लढा लढणार असं त्यांनी सांगितलंय। मुळात तर तुम्ही विचारलेला प्रश्न चुकीचा आहे, कारण तक्रार ही दानपेटी घोटाळा किंवा असल्या प्रकाराबद्दल कुठलीही तक्रार नव्हती। आम्ही जूनमध्ये येडेश्वरी मंदिरावर होणारा बकराबळी जो आहे तो विधी बंद केलेला होता। देवस्थान ट्रस्टने तो बंद करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय जो आहे त्याचं स्वागत पूर्ण महाराष्ट्रामधून झालेलं आहे, आपल्या ह्याला चॅनलला सुद्धा झालेलं आहे। तर या निर्णयाच्या विरोधात जे बार व्यावसायिक आहेत, जे बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांना हा काही निर्णय आवडला नाही आणि म्हणून त्यांनी बार सुरू करण्याच्या दृष्टीने किंवा बकराबळी पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने माननीय सहाय्यक धर्माधिकारी च्या ऑफिसला तक्रार दाखल केली होती आणि या तक्रारीमध्ये कुठलीही चाचपणी झालेली नाही। फक्त या तक्रारीमध्ये त्यांनी मागणी केली होती की पुनश्च मंदिरावर बकराबळी व्हावा, परंतु सहाय्यक धर्मादायुक्तांनी अतिशय चांगला निर्णय दिलेला आहे। देवस्थान ट्रस्टचा 1977 पासून अतिशय पारदर्शक व्यवहार आहे। 77 पासून 2017 पर्यंत ऑडिट अवर्ग आहे, त्यामुळे ऑडिट पूर्ण आहे। दानपेटी घोटाळा वगैरे ही प्रसार माध्यमामध्ये चुकीच्या पद्धतीने छापून आणलेल्या गोष्टी आहेत, हे जाणून बुजून केलेला एक भाग आहे।
याचा कुठलाही असा प्रसंग किंवा असा पुरावा असं काही नाही। हां, आता झाला भाग कोणता, प्रसारमाध्यमामध्ये जी आलेली गोष्ट आहे की दानपेटी घोटाळा वगैरे, घोटाळा हा भाग नाही, प्रसारमाध्यमामध्ये ही गोष्ट यायला पाहिजे होती की माननीय सहाय्यक धर्मादायुक्त मॅडम याने असा आदेश दिलेला आहे की येडेश्वरी मंदिरावरचे जे दानपेटे आहेत याच्या संदर्भात निरीक्षकांनी निरीक्षण करावं। म्हणजे येडेश्वरी मंदिरावर निरीक्षक आलेले आहेत, ते निरीक्षण करतील, त्यांनी त्यांचं काम करावं। आणि उलट येडेश्वरी देवस्थानला हा अतिशय मोठा फायदा झाला आहे, कारण विनाकारण गावामध्ये कुठाने करणारी काही संख्या आहे, तर त्यांच्या मनामध्ये विनाकारण हे मत होतं किंवा ते मत भाविकांमध्ये संभ्रम निर्माण करत होते की इथं काही भ्रष्टाचार वगैरे होतो। या निर्णयामुळं देवस्थान ट्रस्टची पारदर्शकता आणखी चांगल्या पद्धतीने समाजासमोर जाणार आहे। दानपेटीमध्ये कुठलाही भ्रष्टाचार होत नाही आणि तो होणार नाही, आता तर काही प्रश्नच नाही। तुळजाभवानी मंदिराचा दानपेटी घोटाळा ही राज्यभर गाजला होता। आता असाच नवीन घोटाळा येडेश्वरी मंदिरामध्येही झाला असल्याचा आरोप केला जातोय। येरमाळा येडेश्वरी देवस्थान हे खूप महाराष्ट्रातील नावाजलेले असून तुळजापूरच्या नंतर च्या धर्तीवर खूप मोठे देवस्थान असून येथे भाविकांची दर्शनासाठी व भाविकांची ये जा खूप मोठ्या प्रमाणावर होते आणि खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या बाहेरून येथे भाविक येतात आणि जेवढे भाविक येतात तेवढ्या पद्धतीने दानपेटीमध्ये देणगी टाकतात, मौल्यवान वस्तू देवीसाठी वाहतात, वाहिक वस्तू मोठमोठ्या देवीसाठी देतात आणि खूप मोठ्या प्रमाणावर देणगी व दान या देवस्थानावर जमा होते। परंतु येथील पुजारी व ट्रस्टी विश्वस्त हे एकाच जातीचे असून एकाच कुटुंबातील आहेत आणि हे लोक कुठल्याही गोष्टीचा देवस्थान ट्रस्टचा विकास न करता या पैशाचा आणि ह्या वस्तूचा आपापसात वाटून घेतात व त्याचे विल्हेवाट लावतात। हे असा अनागोंदी कारभार या ट्रस्टच्या विश्वस्ताच्या वतीने घडत आहे। हा आम्हाला दिसल्याने आम्ही माननीय धर्मादायुक्त यांना विनंती केली की या इतकी मोठ्या प्रमाणावर देणगी व मौल्यवान वस्तू जमा होतात देवस्थान ट्रस्टला, तर याचं कुठंतरी रेकॉर्डिंग व ह्याचं कुठंतरी मोजदाद व्हावं आणि लोकांसमोर यावं। यासाठी आहेत त्या दानपेट्यांना व देणगीच्या रेकॉर्डिंग व पावतीची हिशोब होऊन त्या पेट्यांना सील व्हावं व लोकांसमोर यावं, ह्याचा हिशोब व्हावा, या दृष्टीने आम्ही त्यांना विनंती करून दानपेट्यांना सील करण्याची मागणी केली। दरम्यान या प्रकरणी पूर्ण चौकशी होऊन सत्य समोर यावं एवढीच अपेक्षा भाविक व्यक्त करतायत। तुकाराम गोडसे, C24 तास, उस्मानाबाद। देशपातळीवरील द्वितीय क्रमांक पटकावलेल्या संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ट्रिम विद्युत ड्राफ्ट म्हणजे बॅटरीवरील कार या प्रोजेक्टमधील प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थ्यांचा राहुरी येथील रघुनाथ शेलार परिवार तसेच फोटोफाईन उद्योग समूहाच्या वतीनं भव्य नागरी सत्कार करण्यात आला। देशपातळीवरील द्वितीय आलेल्या संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ट्रिम विद्युत ड्राफ्ट अर्थात बॅटरीवरील कार या प्रोजेक्टमधील प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थ्यांचा राहुरी येथील रघुनाथ शेलार परिवार आणि फोटोफाईन उद्योग समूहाच्या वतीनं भव्य नागरी सत्कार करण्यात आला। श्रीहरी मंगल कार्यालयामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरीच्या माजी नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे होत्या। यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य DN क्यातनवार, प्राध्यापक डॉक्टर AG ठाकूर, BS आगरकर, जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजीराव गाडे, अमोल सोनवणे, C24 तासचे संपादक वसंत धावरे, संजय पवार, रघुनाथराव शेलार हे उपस्थित होते। गुणी विद्यार्थ्यांना अनुभवी आणि कष्टाळू शिक्षकांचं मार्गदर्शन लाभल्यामुळे कॉलेजचे तसेच जिल्ह्याचं नाव देशपातळीवरती गेलं आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो। यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना असे गौरवोद्गार डॉक्टर उषाताई तनपुरे यांनी काढलेत। आज मला खूप आनंद होतोय की आज आमच्या राहुरीचा गिरीश शेलार यांनी जो प्रोजेक्ट बनवण्यामध्ये जो सामील होता त्या प्रोजेक्टला भारताच्या लेवलवर दुसरा क्रमांक मिळाला। त्याच्यामुळे त्याच्याबरोबर आम्हाला पण त्याचा खूप आनंद होतो, खूप अभिमान वाटतो। त्याच्याबरोबरच आपल्या सर्वांचा सुद्धा हे जे आपल्याला यश मिळालेलं आहे त्याच्यात तुमच्या मुलांचे सगळ्यांचं कष्ट आहे, मेहनत आहे, जिद्द आहे आणि त्याचबरोबर प्रिन्सिपल केतनवार साहेब आणि HOD ठाकरे सर असतील, आगरकर सर असतील आणि होरकर सर असतील की ज्यांनी ह्या प्रोजेक्टसाठी मार्गदर्शन केलं, ते आपल्या आणि संस्थेचे व्यवस्थापक म्हणजे कोल्हे साहेब
आणि त्यांची सर्व टीम, या सर्वांचं याच्यामध्ये श्रेय जातं. या सर्वांनी खूप चांगलं आपल्याला प्रोत्साहन दिलं, मार्गदर्शन केलं. आणि केतनवर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे तुमच्या कॉलेजमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही, तर त्या ज्ञानाचा व्यवहारामध्ये कसा काय उपयोग करावा याच्यासाठी चांगलं मार्गदर्शन केलं जातं. आणि त्याचं उदाहरण आता आपल्या समोर आहे. गो कार्टमध्ये वापरली जाणारी गाडी तुम्ही सगळ्यांनी तयार केली आहे. आज खूप इंजिनियर दरवर्षी अनेक लाख इंजिनियर्स तयार होतात आपल्या देशामध्ये. आणि आपण बऱ्याच वेळा असं ऐकतो की इंजिनियर्स बरेच जण त्यांना काही काम मिळत नाही. पण तुम्ही तुमच्यासारखे इंजिनियर्स ज्या ठिकाणी ज्या कॉलेजमध्ये तयार होतात की अशा तुम्हाला असा प्रश्न पडणार नाही, कारण तुमच्या मनामध्ये एक कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द आहे, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच तुम्हाला असा कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुम्ही असे प्रोजेक्ट्स तयार करून आज जे जग विज्ञानामध्ये पुढं जात आहे, विज्ञाननिष्ठ जग आज आहे, त्याच्यामध्ये विज्ञानावर आधारित प्रोजेक्ट्स तयार करून जगामध्ये तुम्ही आणखी प्रगतीपथावर जा आणि आपल्या कॉलेजचं नाव उज्ज्वल कराल अशी मी नक्कीच आपल्याला परमेश्वरचरणी प्रार्थना करते. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देते. भविष्यात तुमच्याकडून असे चांगले चांगले प्रोजेक्ट्स तयार होऊन आणि तुमचं जे करिअर आहे पुढचं, त्या करिअरमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल अशी मी आपल्या सर्वांना राहुरी शहरातर्फे शुभेच्छा देते. जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजीराव गाडे यांनीही विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांचं तोंड भरून कौतुक केलंय. हा केवळ संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचा बहुमान नसून तो जिल्ह्याचा बहुमान आहे. भविष्यामध्येही विद्यार्थ्यांनी असाच नावलौकिक करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 60-70 वर्षापूर्वीच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांची होणारी लूट, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतीमालाला न मिळणारा भाव, वेळेवर शेतमाल हा पिकवलेला शेतमाल कोणी वेळेवर घेत नव्हतं, खाजगी कारखानदार असतील यांच्याकडून होणारी ती पिळवणूक आणि ह्या सर्व बाबींचा अभ्यास करून त्यावेळी त्या कालखंडामध्ये अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी धनंजयराव गाडगीळ साहेब यांना बरोबर घेऊन सहकारी तत्वावरती पहिला सहकारी साखर कारखाना प्रवारनगर म्हणजे आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. आणि नंतरच्या कालखंडामध्ये मग राऊरीमध्ये डॉक्टर बाबूराव दादा तनपुरे यांनी राऊरी सहकारी साखर कारखाना, संजीवनी सहकारी साखर कारखाना, आदरणीय माजी मंत्री शंकरराव कोले साहेब, कोळपेवाडी काळे साहेब अशा अनेक कारखाने ह्या आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण झाले. आणि शेतकऱ्यांच्या मालाला त्या ठिकाणी भाव मिळाला, वेळेवरती ऊस जाऊ लागला. आणि ह्या माध्यमातून मग निव्वळ कारखानदारी आणि ऊस उत्पादन करून त्याच्यावरती ही मंडळी थांबली नाही, तर यांनी आपल्या परिसरातील जो कष्टकरी सर्वसामान्य शेतकरी, गोरगरीब मजूर ह्या सर्वांची मुलं त्या ठिकाणी शिकले पाहिजे म्हणून ह्या संलग्न संस्था त्या ठिकाणी स्थापन केल्या. आदरणीय शंकरराव कोले साहेबांनी 35 वर्षापूर्वी अत्यंत दूरदृष्टी ठेवून या इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली. कोले साहेब हे त्यावेळेचे 60-70 वर्षांपूर्वीचे पदवीधर आणि प्रचंड इच्छाशक्ती आणि सामर्थ्य असलेले हे नेतृत्व आणि ह्या अत्यंत दर्जेदार असं आपण शिक्षण ह्या कॉलेजमध्ये सारे आपले त्या ठिकाणी काम करणारे प्राचार्य आणि सर्व टीमवर्क अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी करतं. वेळ खूप झालेला आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे. आणि भोपाळ येथे 19 ते 24 मार्च दरम्यान स्पर्धा झाल्या आणि या स्पर्धेमध्ये भारतामध्ये नंबर 2 आपल्या ह्या बॅटरीवर चालणाऱ्या कारचा हा नंबर 2 त्या ठिकाणी मिळाला. आपण सर्वांनी प्रचंड त्या ठिकाणी कष्ट घेतले. यावेळी प्रास्ताविकामध्ये प्राचार्य DN क्यातनवार यांनी विद्यालयामध्ये शैक्षणिक गोष्टींमध्ये कोठेही तडजोड केली जात नाही, केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर विद्यार्थ्यांना व्यवहारामध्ये उपयोगी पडेल असं ज्ञान दिलं जातं. या यशाचे सर्व श्रेय विद्यार्थ्यांना जातं असं सांगितलंय. जो रिसर्च हेड आहे आशिष तरटे नावाचा, तो पण संजीवनीचाच विद्यार्थी आहे. हे विद्यार्थी पण तिथं जाते. अजून एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक जगत प्रसिद्ध कंपनी आहे
मॅकडरमट म्हणून फार मोठ्या लेवलमध्ये कामं करतात. म्हणजे त्यांनी जे प्रोडक्ट्स बनवतात, अंबानी, ऑइल रिगिंग जे कंपनीज आहेत, समुद्रातनं ऑइल काढणाऱ्या कंपनी आहेत, त्यांना लागणारे इक्विपमेंट्स मॅन्युफॅक्चर करून इथे इन्स्टॉल करून चालू करून देणे, असं काम जगातले 2 कंपनी करतात. त्यातलं एक मॅकडरमट. त्या मॅकडरमटचं चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर मेकॅनिकल विभागाचं माझी विद्यार्थी आहे. असे बरेचसे उदाहरणं आहेत. ते अशा प्रकल्पातून असे ज्ञान घेऊन पुढे जातात. फक्त पुस्तकी ज्ञान घेऊन पुढे जाऊ शकत नाही. आणि आता एक इंडस्ट्रीमध्ये आणि समाजामध्ये एक प्रवाह आहे. जे इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये शिकवलं जातं ते काही इंडस्ट्रीला उपयोगी नाही. भारतातले नामांकित NGO सर्वे करतात. जे इंजिनिअरिंग कॉलेजमधून मुलं बाहेर पडतात त्यांची सर्वे करतात. नॅस्कॉम सारखं NGO, CII अशा NGO मुलं डिग्री घेऊन बाहेर पडताना सर्वे करतात आणि शेवटी सांगतात भारतातले 22 ते 23% इंजिनियर्स, तयार झालेले इंजिनियर्स इंडस्ट्रीला डायरेक्ट उपयोगी आहेत. बाकीचे राहिलेले 77% उपयोगी नाही. याच्यावर संजीवनीमध्ये फार मोठ्या प्रमाणात आम्ही काम करतो. त्याची प्रत्यक्ष साक्षी विद्यार्थी आहेत. आम्ही आमच्याकडं त्यासाठी एक 2-3 असे प्लॅटफॉर्म, व्यासपीठ तयार केलेले आहेत. पहिला व्यासपीठ म्हणजे संजीवनी थॉट लीडर्स ह्या नावाचं एक आम्ही व्यासपीठ तयार केलंय. त्या ह्याच्यामध्ये आपल्या भारतातले प्रसिद्ध कंपनीचे MD, CEO ह्या लेवलचे कमीत कमी एका सेमिस्टरमध्ये 4 ह्या लेवलची इंडस्ट्रीची माणसं येऊन आपल्या मुलांशी इंटरॅक्ट करतात. अशा माणसांना आणणं पण तेवढं सोपं नसतं. उदाहरणार्थ थर्मॅक्सचे MD उन्नीकृष्णन, सँडविक एशियाचे MD पराग सातपुते, व्हिडिओकॉनचे MD शेलगावकर, कॅनपॅक इंडियाचे MD मिलिंद गुर्जर, असे माणसांना आम्ही कॉलेजमध्ये बोलवून त्यांना एक व्यासपीठ देतो. त्यांनी मुलांशी इंटरॅक्शन करावं. मुलांनी आपापल्या इंडस्ट्रीबद्दलचे जे काही मनात शंका असतील ते विचारावं. हे निव्वळ एक तुमचा प्रयत्न आहे. इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूटमध्ये जे काही गॅप आहे. या प्रकल्पाचा कॅप्टन सौरभ कुक्कर, रायडर सुहास बोठे, गिरीश शेलार, ऋषिकेश पुणे, पल्लवी सांगळे, निडा शेख यांच्यासह 35 विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक BS आगरकर, डॉक्टर AG ठाकूर यांची भाषणे झाली आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरीश शेलार, नितीन शेलार, अश्विनी शेलार आदींनी विशेष परिश्रम घेतलेत. याप्रसंगी विद्यार्थी, पालक, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शेलार परिवारच्या वतीनं सर्वांना यावेळी स्नेहभोजन देण्यात आलंय. तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आसिफ शेख यांनी केलंय. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. मनमाड शहरामधील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ATM फोडून 29 हजारांची रोकड चोरट्यांनी पळवली आहे. दरम्यान 2 चोरट्यांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकानं 24 तासामध्ये जेरबंद केलंय. या धडाकेबाज कारवाईमुळे पोलिसांचं मोठं कौतुक होत आहे.
मनमाड शहरामधील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ATM फोडून 29,000ची रोकड पळवणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं 24 तासामध्ये जेरबंद केलाय। या धडक कारवाईमुळे पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। 29 मार्च 2018 रोजी महावीर जयंतीच्या दिवशी बँकेत सुट्टी होती, त्यामुळे लोकांची वर्दळ कमी होती। या गोष्टीचा फायदा घेऊन दोघा इसमांनी लोखंडी रॉडच्या साहाय्याने तोडफोड करून ATM मधील 29,500 रुपये चोरून नेलेत। याबाबत मनमाड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे, अप्पर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नाईक, शांताराम लहाणे, अरुण पगारे, गणेश नरोडे, हरीश आव्हाड, प्रवीण काकड, भाऊसाहेब टिळे, संदीप लगड यांच्या पथकानं घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करून तपासास सुरुवात केली। CCTV फुटेज तपासलं। आरोपींच्या वर्णनावरून मनमाड शहरामधील गुरुद्वारामध्ये तपासास सुरुवात केली। संशयावरून हरप्रीत सिंग, दलजीत सिंग अठवाल, हरमेला सिंग, संतोष सिंग तालिवाल यांना शिताफीनं ताब्यात घेण्यात आलंय। त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 14,800 रुपये रोख, एक मोबाईल असा मुद्देमाल आढळून आलाय। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ATM मशीन फोडल्याची कबुली दिली आहे। दोघे आरोपी पंजाबचे आहेत। त्यांनी अजूनही काही गुन्हे केले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। प्रशांत कलंके, C24 तास, येवला। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त। आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं। उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय, बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको। राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज। शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलिएटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा, डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार, मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष, क्रॅश कोर्सेसची तयारी, कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस, स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर, त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड, स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह, कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध, हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध। प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं। राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी, मुला मुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय, मुलांना राहण्याची उत्तम सोय, ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण, प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध, मुला मुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध, क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग,
नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध, 6 एकरचा भव्य कॅम्पस, पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज। शाळेचा पत्ता श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर। कॉन्टॅक्ट नंबर ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 and secretary 9689682123। शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू। मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचं ॲडमिशन बुक करा। एक्सिलेंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। राहुरी बुद्रुक येथील कामगार तलाठी संजय आडोळे यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिक आणि कर्मचारी देखील त्रस्त झालेत। तलाठी सतत गैरहजर असल्यामुळे नागरिकांना तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे। याबाबत तहसीलदारांनी लक्ष घालून संजय आडोळे यांची चौकशी करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे। राहुरी बुद्रुक येथील कामगारी तलाट्यांच्या मनमानी कारभार आणि आडमुठेपणामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झालेत, तर कार्यालयामधील कर्मचारी देखील वैतागून गेले आहेत। राहुरी बुद्रुक येथील कामगार तलाठी संजय आडोळे हे कार्यालयामध्ये कधीच हजर राहत नाहीत। त्यांच्या येण्या जाण्याची वेळ काहीही नसते। त्यांना सवड मिळेल तेव्हा ते कार्यालयामध्ये येतात आणि वाटेल तेव्हा निघून जातात। जातीचे दाखले, उत्पन्नाचा दाखला आणि इतर काही दाखले आणि उतारे काढण्यासाठी नागरिक सकाळीच कामगार तलाठी कार्यालयाच्या आवारामध्ये येऊन बसतात। मात्र कामगार तलाठी हे वेळेवर येत नसल्यामुळे नागरिकांना तासनतास त्यांची वाट पाहावी लागते। फोनवर संपर्क केला असता फोन उचलत नाहीत। शैक्षणिक आणि इतर कामांसाठी लागणारे कागदपत्रे आणि उतारे मिळवण्यासाठी मजूर वर्गामधील लोकांना आपली रोजंदारी बुडवून तलाठी संजय आडोळे यांची वाट पाहत बसावं लागतं। याचा सर्वात जास्त त्रास अपंग लोकांना होतोय। दाखल्यासाठी तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। याबाबत तहसीलदार साहेब यांनी तलाठी संजय आडोळे यांची चौकशी करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी सामान्य नागरिकांमधून केली जाते। तर तलाठी आडोळे हे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये दारूच्या नशेमध्ये कार्यालयामध्ये येऊन बसतात अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। त्यांच्या आडमुठेपणामुळे त्यांच्याच कार्यालयामधील इतर कर्मचारी देखील वैतागून गेले आहेत। अनेक वेळा त्यांच्यामध्ये हमरीतुमरी देखील होताना दिसतीये। सकाळपासून मी थांबलेलो आहे। माझं वैद्यकीय कामासाठी लागत मुलाच्या दवाखान्यासाठी, त्याला 3 लाख रुपये खर्च दवाखान्यापर्यंत राजीव गांधी त्यासाठी। तुम्ही इथे किती वाजता आलेली? सकाळी वाढल्यापासून इथे 8 वाजेपासून इथे 8 वाजेपासून इथं बसलेली। तलाठी साहेब आलेले नाही का अजून? काय म्हणतात? मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। बुलढाणा जिल्ह्यामधील औधा इथे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला वळेखन देवीची यात्रा भरते। देशभरामधून हजारो टाकळकर पारधी समाज बांधव या ठिकाणी एकत्र येऊन समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक प्रगतीवरती चर्चा करून विचारांचं मंथन करतात। बुलढाणा जिल्ह्यामधील नांदुरा तालुक्यातील औधा इथे ज्ञानगंगा नदीच्या तीरावरती टाकणकर पारधी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या जगदंबा देवी अर्थातच वळेखन देवीचे प्राचीन संस्थान आहे। दरवर्षी चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी वळेखन देवीची यात्रा भरते। या यात्रेसाठी महाराष्ट्रामधूनच नव्हे तर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश येथून हजारो भाविक येतात। शेकडो वर्षांपूर्वी टाकणकर पारधी समाजाचे पूर्वज मेवाड येथून गुजरात मार्गे या ठिकाणी आले। त्यावेळी त्यांनी या ठिकाणी या देवीची स्थापना केली। त्यानंतर इथून हा समाज संपूर्ण देशामध्ये विखुरला। तेव्हापासून या समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वळेखन देवीच्या यात्रेकरता देशभरामधून हजारो भाविक इथे येत असतात। 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेकरता देशभरामधून हजारो भाविक इथे येतात। या यात्रेमध्ये इतर यात्रांप्रमाणे विविध साहित्यांची दुकाने लागतात। त्यासोबतच बच्चे कंपनीचे मनोरंजनाकरता आकाश पाळणे, खेळण्यांची दुकानं देखील असतात।
ही यात्रा फक्त यात्रा नसून या यात्रेच्या माध्यमामधनं टाकणकर पारधी समाज आपली संस्कृती जपण्याचं काम करतो. सोबतच समाजाची सामाजिक आध्यात्मिक प्रगती व्हावी यासाठी इथे प्रयत्न केले जातात. जसजशी रात्र होते तसतशी भाविकांची गर्दी वाढत जाते. देशभरामधनं 50,000च्या वरती भाविक इथे येतात आणि रात्री भजनाचे फड या ठिकाणी रंगू लागतात. त्यामुळे इतर यात्रांपेक्षा ही वेगळी यात्रा मानली जाते. आज या ठिकाणी आदिशक्ती जगदंबादेवी वळकण संस्थान औदा खुर्द या ठिकाणी सालाबद्धाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यात्रा महोत्सव साजरा केला जाते. या यात्रेचा उद्देश असा की या ठिकाणी आमची समाजाची संस्कृती जतन होते आणि हे संस्थान आदिवासी पारधी टाकणकार समाजाचं हे महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या भारतातलं एकमेव संस्थान आहे आणि या संस्थानला क दर्जासुद्धा प्राप्त झालेला आहे. आणि या ठिकाणी समाज पूर्ण भारतातला एकत्र येत असून एकत्र आल्यानंतर या ठिकाणी समाज संस्कृतीचं जतन करून या ठिकाणी समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले जातात आणि शैक्षणिकवर भर दिला जाते आणि समाज हा या ठिकाणून दुसऱ्या दिवशी आमची महाआरती होऊन या संस्थांची या वळखणदेवीची यात्रा आरती होऊन दुसऱ्या दिवशी या ठिकाणातून लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होतात. आज या ठिकाणी आमची वळेखण माऊलीची यात्रा उत्सव आहे. हा रौप्य महोत्सव यात्रा उत्सव आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातूनच नाही तर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात, त्यानंतर मध्य प्रदेश, शेजारी जे महाराष्ट्राचे शेजारी राज्य आहेत त्या ठिकाणून या ठिकाणी हा समाज मोठ्या उत्साहानं या ठिकाणी साजरा होतो आणि या ठिकाणी देवीची आराधना केली जाते. आमची जी पारधी टाकणकार समाजाची जी संस्कृती आहे, रीतिरिवाज आहे, त्या संस्कृती या ठिकाणी जतन केल्या जाते आणि या ठिकाणी देवीचा जो जागरणाचा महोत्सव आहे तो महोत्सव साजरा केला जातो. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. पुणे जिल्ह्यामधील थोरांदळे गावामध्ये जमिनीच्या वादामधनं भावकीमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. यामध्ये दोनही गटामधील 8 जण गंभीर जखमी झालेत तर 21 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेत. पुणे जिल्ह्यामधील थोरांदळे इथे जमिनीच्या वादामधनं टेमगिरे कुटुंबामधील भावकीमध्ये लाट्या काट्या तलवारीनं जोरदार हाणामारी झाली आहे. यामध्ये 8 जण गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावरती मोशी भोसरी येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी दोन्ही गटामधील 21 जणांवरती गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान या घटनेचा पुढील तपास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी मारुती मांजरे हे करतायत. मी थोरंदळे गावचा माजी सरपंच. आज आमच्या गावामध्ये लाजिरवाणी घटना घडली. थोरंदळे या ठिकाणी उपरी मळ्यात 2 गटांमध्ये जबर हाणामाऱ्या होऊन त्या 5-6 लोक त्या ठिकाणी जखमी झाली. त्यांना ग्रामस्थांनी मंचर ग्रामीण रुग्णालयामध्ये या ठिकाणी आणलं. या ठिकाणावर आणून चेकअप केल्याच्या नंतर सर्वच्या सर्व पेशंट खाजगी रुग्णालयामध्ये मंचर काही नारंगाव या ठिकाणी हलवण्यात आलेले आहे. अमोल जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. बारामती तालुक्यातील कऱ्हा नदीच्या काठावरील खाजगी क्षेत्रामध्ये अवैध वाळू उपसा राजरोसपणे सुरू आहे. वाळू माफिया आणि महसूल विभागामध्ये अर्थपूर्ण संबंध असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. कुंपण जर शेत खातंय तर मग कारवाई करणार कोण, असा मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. बारामती तालुक्यामधील अनेक गावांमध्ये सध्या एक चित्र पाहायला मिळतंय. कऱ्हा नदीच्या काठावरील खाजगी क्षेत्र सध्या वाळू माफियांचं टार्गेट आहे. ऐतिहासिक परगणा म्हणून ओळख असलेल्या सुपे भागामध्ये मोठ्या प्रमाणात हे प्रस्त चालतं. दररोज रात्री अपरात्री हजारो ब्रास चोरट्या वाळूंची वाहतूक इथे सुरू आहे. या चोरीची खास वैशिष्ट्य म्हणजे महसूल विभागाचे अधिकारी तलाठी भाऊसाहेब यामुळे मालामाल झालेत. विरुद्ध कारवाई म्हणजे गमतीचाच विषय ठरलाय. याबाबत वरिष्ठ अधिकारी दखल घेतील का, असा सवाल
चर्चेमध्ये आहे। सुपे नजीक राजबाग परिसरामध्ये एक भयानक वास्तव समोर आलंय। येथील पाझर तलावामधनं हजारो बेकायदा वाळूचा उपसा करण्यात आलाय। याकडे मात्र महसूल विभागाचे अधिकारी फिरकत सुद्धा नाहीयेत। इथे गैरव्यावसायिकांच्या विरुद्ध कोणीही तक्रार केल्यास महसूल यंत्रणेकडनं चोरांना माहिती दिली जाते। मुख्य रोडपासून हाकेच्या अंतरावरती रात्रीच्या वेळी हा व्यवसाय चालतो। ही परिस्थिती स्थानिक तलाठी यांना देखील माहिती आहे, मात्र कारवाई होत नसल्यामुळे विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। कुठलीही कारवाई न करता हा धंदा चालवण्यासाठी हजारोंची खिरापत वाटली जाते। येथील भयानक वास्तव सामान्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारा आहे। इथे महसूलच नव्हे तर पोलीस, पत्रकार, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधील लोकांना याचा मोबदला मिळतो। याचाच फायदा उठवत गुन्हेगार निर्ढावले आहेत। त्यांच्या मुसक्या आवळणार तरी कोण असंच आता म्हणावं लागेल। सुपे हा ऐतिहासिक शहाजी राजेंचा परगणा असल्याचे संवर्धन व्हावं अशी मागणी आहे। मनोहर तावरे, C24 तास, बारामती। मंचरमध्ये स्वॅग अकॅडमीच्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक नृत्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। लहान मुलांनी यावेळी उत्तम सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली आहेत। मंचर येथील विघ्नहर मंगल कार्यालय इथे स्वॅग अकॅडमीच्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक नृत्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी लहान मुलांनी आपल्या कलेमधनं वेगवेगळे नृत्य सादर करून उपस्थित मान्यवरांचं मनोरंजन केलंय। या कार्यक्रमामध्ये पळस्टिका येथील बालक आश्रमामधील अनाथ मुलांनी देखील सहभाग घेतला होता। या प्रसंगी मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे, उपसरपंच महेश थोरात, स्वॅग अकॅडमीच्या संचालिका शिल्पा दीक्षित, विशाल थोरात, बजरंग दलाचे सुहास बानखेले, माजी सरपंच बाळासाहेब बानखेले, माजी उपसरपंच श्याम टावरे, बालकाश्रमचे विलास पंदारे यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते। हम लोग यहाँ पे आए और हमारे बच्चों का कार्यक्रम देखा आप लोगों ने। आप लोगों के सहयोग से ही ये सफल हो पाया है। स्वैग एकेडमी एक सिर्फ डांस एकेडमी नहीं है, ये एकेडमी स्पोकन इंग्लिश का और पर्सनालिटी डेवलपमेंट का भी एकेडमी है। इसके साथ ही साथ हम जुम्बा फिटनेस इसके लिए भी ट्रेनिंग देते हैं। ये प्रोग्राम, ये कार्यक्रम जो हुआ है ये सफल हो पाया है सिर्फ और सिर्फ विशाल सर के प्रयास से। सारी कोरियोग्राफी विशाल सर ने की है। उनके इस प्रयास के लिए आप लोगों ने जो साथ दिया है उसके लिए आप सबों का बहुत बहुत धन्यवाद है। हमारे जो पेरेंट्स बच्चों को लेकर इतनी दूर से यहाँ पे आए हैं और साथ में इतना इंतज़ार किया और हमारा सहयोग किया, उसके लिए मैं धन्यवाद करना चाहूँगी। मैं थैंकफुल हूँ स्वप्निल सर के और हमारे जो गेस्ट हैं अशोक कपूर सर, उनका भी उन्होंने समय दिया और हमारे बच्चों के परफॉर्मेंस पे ध्यान दिया। थैंक यू एवरीवन फॉर कमिंग। स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। 1 एप्रिलपासून मोठ्या उत्साहात राहुरी शहराचे ग्रामदैवत श्री खंडेराय महाराज यात्रेला प्रारंभ झालाय। यात्रेकरूंच्या गर्दीनं येथील परिसर अगदी फुलून गेलाय। मंदिरावरती देखील भव्य अशी सुंदर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। दरम्यान यात्रा कमिटीच्या वतीनं संपूर्ण परिसरावरती CCTVच्या माध्यमामधनं लक्ष ठेवलं जात आहे।
राहुरी शहराचे ग्रामदैवत श्री खंडेराय महाराज यात्रोत्सवास 1 एप्रिलपासून उत्साहात सुरुवात झाली आहे। मुळा नदी तीराजवळील परिसर यात्रेकरू आणि भाविक भक्तांच्या गर्दीनं अगदी फुलून गेलाय। 1 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता पुंतांबा येथून कावड्यांनी आणलेल्या गंगाजल आणि कावड्यांची सवाद्य मिरवणूक स्टेशन रोड, शनी चौक, शिवाजी चौक, जुनी पेठ मार्गे शुक्लेश्वर चौक इथून कानिफनाथ चौकामध्ये आणि तिथून पुढे नगर मनमाड राज्य मार्गावरती आली। ठिकठिकाणी कावड्यांचं स्वागत करण्यात येत होतं। येळकोट येळकोट जय मल्हारचा निनादानं परिसर दणाणून गेला। कावड्यांची मिरवणूक मंदिराजवळ आली असता यात्रा कमिटीने त्यांचं स्वागत केलं। यावेळी कावड्यांनी श्री खंडेराय मंदिरामध्ये प्रवेश करून देवाला जलाभिषेक केलाय। भंडाराच्या उधळणीनं आसमंत शोभून दिसत होता। त्यानंतर कावड्यांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। यावेळी मंदिरामध्ये दर्शन रांगेमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। पहाटेपासूनच मंदिरामध्ये पूजा अर्चा आणि इतर धार्मिक कार्यक्रम सुरू होते। मुळा नदीच्या तीराजवळ रहाट पाळणे आणि इतर करमणुकीचे दुकानं फुललेली आहेत। नगर मनमाड राज्यमार्गाच्या दुतर्फा व्यावसायिकांची दुकाने थाटली गेली आहेत। यात्रा भरत असलेल्या संपूर्ण परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत। बंदोबस्तासाठी चौकी आणि मनोरे उभारून यात्रा कमिटीच्या वतीनं संपूर्ण परिसरामध्ये निगराणी आणि देखभाल केली जाते। सायंकाळी 5 वाजता परंपरेनुसार 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। देवाचे भगत दामोदर शेटे यांनी कमरेला दोर बांधून या 12 गाड्या ओढल्या आहेत। यावेळी नगर मनमाड राज्य मार्गावरती दुतर्फा 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती। यावेळी मंदिर परिसरामध्ये शोभेची दारू उडवण्यात आली आहे। यात्रा उत्सव पाहण्यासाठी भाविक भक्त आवर्जून इथे उपस्थित होते। रात्री करमणुकीचे आणि देवाच्या गोंधळ आणि जागरण गीतानं परिसर भक्तिमय वातावरणामध्ये रंगून गेला। श्री खंडेराय यात्रा उत्सव याही वेळी 4 दिवस चालणार आहे। यात्रा कमिटी अध्यक्ष सुरेश शेटे, उपाध्यक्ष गोरख चव्हाण, दिलीप राका, राजेंद्र वाडकर, आतिक बागवान, अबा भुजाडी, प्रदीप भुजाडी आणि पदाधिकारी यात्रा उत्सव शांततेमध्ये आणि उत्साहात संपन्न करण्यासाठी मेहनत घेत आहेत। चैती पौर्णिमेला यात्रा भरती 12 गाड्याचा कार्यक्रम होतो। आगाम्याचा कार्यक्रम होतो। मोठ्याने उत्सवाने लोक साजरी करतात यात्रा। देव नवसाला पावतो। प्रत्येकाला हे होती दर्शनाची सोय होती। दर्शन घेतात सोयीने लोक। एवढं दरवर्षी यात्रा भरून चांगली होती। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं। उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय। बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको। राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज। शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलिएटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज। इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा। डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार। मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष। क्रॅश कोर्सेसची तयारी।
कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस, स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर, त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड, स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह, कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध, हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी, मुला-मुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय, मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण, प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध, क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध. 6 एकरचा भव्य कॅम्पस, पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचे ॲडमिशन बुक करा. एक्सलंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. प्रसिद्ध शिल्पचित्रकार प्रमोद कांबळे यांच्या नगरमधील स्टुडिओला रविवारी दुपारी अचानकपणे भीषण आग लागली. शिल्प आणि मूर्ती बनवण्याचा त्यांचा स्टुडिओ आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. मात्र या आगीमध्ये मोठं नुकसान झालंय. प्रसिद्ध शिल्पचित्रकार प्रमोद कांबळे यांच्या नगरमधील स्टुडिओला रविवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. मात्र आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये. 3 तास ही आग आटोक्यात आली नव्हती. प्रमोद कांबळे यांचा नगरमधील पाईपलाईन रोडवरील ऑक्सिलियम शाळेच्या पाठीमागे स्टुडिओ आहे. या स्टुडिओमध्ये प्रमोद कांबळे विविध शिल्प आणि मूर्त्या तयार करतात. इथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचं सांगण्यात येतं. दुपारी 2:30 वाजता ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे 20 बंब घटनास्थळी दाखल झाले होते. युद्ध पातळीवरती ही आग विझवण्याचं काम सुरू होतं. अखेर 3 तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र या आगीमध्ये फायबरच्या मूर्ती, कच्चा माल, पोस्टर असे सर्वच साहित्य जळून खाक झालंय. दरम्यान यामध्ये प्रमोद कांबळे यांना मिळालेले पुरस्कार देखील जळून खाक झालेत. कचऱ्याची आग झाडाला लागून सगळे आतमध्ये आली आणि आपल्या स्टुडिओचं माझ्या वडिलांनी जे काही एवढ्या वर्ष मेहनत केली होती, ते मोल्ड्स होते, त्याचे साचे होते, ते मूर्त्या होत्या. आज त्यातली कुठली एकही वस्तू आमच्याजवळ नाही आहे. आमच्या भाषेत जी आमची इन्व्हेस्टमेंट होती किंवा जे काही आमचे मोल्ड्स होते त्या सगळे जळून खाक झालेले आहेत. नुकसान आकडेवारीमध्ये सांगणं शक्य नाही आहे मला सध्या तरी. आतमधलं ऑफिस बऱ्यापैकी बचावलं आहे, जिथे लायब्ररी, पुस्तकं, बरेचसे मेडल्स, पुरस्कार होते. आता ते कशा प्रकारे आपल्या हाती लागते ते आपण माझ्या हाती लागल्यानंतर कळेल. किती वर्षापूर्वीची लायब्ररी होती आपली? लायब्ररी जेव्हापासून 30 वर्षापूर्वीचं सगळं हे साठवलेला व्यवसाय होता, त्याच्यामुळे बरंच जुनं आहे सगळं. शाहीद शेख, झी 24 तास, अहमदनगर. सांगली महापालिकेमधील शामराव नगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुविधाच नाहीयेत. त्यामुळे शामराव नगर परिसरामधील नागरिकांनी या परिसराचे उपहासात्मक नामकरण मौजे शामराव नगर चिखलवाडी ग्रामपंचायत असं केलंय.
आणि एक उपहासात्मक अनोखं आंदोलन केलंय। यावेळी चिखलामध्ये बसून ग्रामसभा देखील घेण्यात आली आहे। सांगलीमध्ये शामराव नगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरी सुविधाच नाहीयेत। रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। रस्त्यावरती चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय। परिसरामध्ये कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत। गटारी तुंबलेल्या आहेत। नगरसेवक आणि महापालिका या ठिकाणी कोणत्याच सुविधा करत नाहीये आणि याबाबत लक्ष देखील देत नाहीये। त्यामुळे सांगली महापालिका क्षेत्रामध्ये असणाऱ्या शामराव नगर परिसरातील नागरिकांनी एक अनोखं आंदोलन केलंय। सांगली महापालिका परिसरामध्ये असलेल्या शामराव नगर परिसराचे नामकरण हे ग्रामपंचायत मौजे शामराव नगर चिखलवाडी असं करण्यात आलं। अशा नावाचा बोर्ड नागरिकांनी चौकामध्ये लावलाय। स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलंय। तर सामाजिक कार्यकर्ते आसिफ बावा यांची सरपंच म्हणून निवड करण्यात आली आहे। यावेळी नवनिर्वाचित सरपंचांची बैलगाडीमधनं सवाद्य मिरवणूक काढली गेली। यावेळी बँड पथक देखील लावलं होतं। सनई ढोल ताशे वाजवले होते आणि ही मिरवणूक काढण्यात आली। तर सरपंच आणि नागरिकांनी चिखलामध्ये बसून प्रति ग्रामसभा यावेळी भरवली होती। सांगली महापालिकेच्या कारभाराच्या विरोधामध्ये नागरिकांनी आज जरी उपहासात्मक आंदोलन केलं असलं तरी मात्र सांगली महापालिकेच्या कारभाराच्या विरोधामध्ये नागरिकांनी आज जरी उपहासात्मक आंदोलन केलं असलं तरी येथील नागरी सुविधांची लवकर सोडवणूक केली गेली नाही तर मात्र येथील लोक आक्रमक लढा उभा करणार आहेत। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरवाडी येथील श्री कालभैरवनाथांच्या यात्रेनिमित्त त्रिदिनात्मक धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्याची सांगता गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या कालाच्या कीर्तनानं उत्साहात करण्यात आली आहे। तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरवाडी येथील श्री कालभैरवनाथांच्या यात्रेनिमित्त आयोजित त्रिदिनात्मक धार्मिक सोहळ्याची गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं उत्साहात सांगता करण्यात आली आहे। जीवनामध्ये भगवंतांच्या भक्तीच्या उपासनेला दृढ करण्याचा निर्धार करा आणि धार्मिक कार्याच्या माध्यमातून धर्माचा वैभव वाढवा असं आवाहन यावेळी हरिभक्तपरायण गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केलंय। यावेळी श्री कालभैरवनाथांच्या यात्रेनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते श्री कालभैरवनाथांच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली। मंदिराचं सर्व काम पूर्ण झालंय। यावेळी संपूर्ण मंदिर परिसरामध्ये त्यांनी पाहणी केली आहे। यावेळी देवस्थानच्या वतीनं संत महंतांचं संत पूजन करण्यात आलं। त्रिदिनात्मक सोहळ्यामध्ये योगदान देणाऱ्यांचा यावेळी श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला। यावेळी बोलताना हरिभक्तपरायण भास्करगिरी महाराज म्हणाले की प्रवरेच्या मध्यधारेवरती असलेले श्री कालभैरवनाथांचं नवीन मंदिर बांधून पूर्ण झालंय। आता मुख्य प्रवेशद्वारामधील सभामंडपाचं काम बाकी आहे, तेही काम पूर्णत्वाकडे जाईल अशा शुभेच्छा देऊन इथे वर्षभर धार्मिक कार्यक्रम चालत असतात, असेच सुरू ठेवून धर्माचा वैभव वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा। जरुरी नसलेल्या वस्तू जीवनामध्ये खरेदी करण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर जरुरीच्या वस्तू विकण्याची वेळ येईल असं सांगून त्यांनी देवाच्या नामामध्ये मोठी ताकद असते, हे नाम प्रत्येकानं अंतःकरणापासून घेतलं पाहिजे। परमार्थ करताना ध्यान देवाच्या चरणाकडे ठेवा। मोडकळीस आलेल्या देवालयाचा जीर्णोद्धार सर्वांनी एकत्र येऊन करा असं आवाहन केलंय। यावेळी संत सुनीलगिरी महाराज, आमदार बाळासाहेब मुरकुटे, महंत चंद्रशेखर भारती महाराज, जागृती आश्रमाचे महंत शंकरगिरी महाराज यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शंकर नामदे, C24 तास, नेवासा। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। येडेश्वरी मंदिरामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप, धर्मादाय आयुक्तांनी दानपेट्या सील करून प्रशासक नेमण्याचे दिले आदेश। राहुरी बुद्रुक येथील कामगार तलाठी आडोळे यांचा मनमानी कारभार, नागरिकांसह कर्मचारी झाले त्रस्त। बारामती परिसरामध्ये अवैध वाळू उपशांमुळे तलाठी होत आहेत मालामाल, वाळू माफिया आणि महसूल विभागाचे अर्थपूर्ण संबंध।
आणि नगरमधील प्रसिद्ध शिल्पचित्रकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओला लागली आहे भीषण आग. आगीमध्ये झालंय मोठं नुकसान. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.